कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे आमचा डे 2. डे 1 चा व्लॉग जर तुम्ही नसेल वगैरे तर नक्की जाऊन बघा, कारण की खूप मस्त व्लॉग झालेला आहे. एकदम फॅमिली मोमेंट, रॉ मोमेंट्स आलेले आहे आणि तसाच आणि आम्ही असं आंघोळ करायचं अजून, म्हणून त्याच कपड्यांनी आहे. पण थोड्या वेळाने आंघोळ करणार आहे. मला बिलकुल बरं नाही वाटत आहे, माहिती नाही, एकदम गळा वगैरे बसलाय, पोट दुखत आहे. एंगेजमेंट आहे शरूची, तिने टेन्शन घेतलेलं आहे. शरू टेन्शन नाही घेत पण शिवानी टेन्शन घेतात, त्याच्यामुळे तिची तब्येत थोडीशी नाजूक वाटते आज. तर गाईज मी म्हणणार होतो की हा पण ब्लॉग एकदम रॉ मोमेंट्स असणार आहे, की आम्ही कशी कशी तयारी करतोय, त्याच्यामध्ये थोडे थोडे मोमेंट शरूच्या एंगेजमेंटचे मेहंदी आहे. येस, जे तुम्हाला आम्ही दाखवू. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा. बोल, आता व्हिडिओ चालू आहे, बोल आता. अच्छा, स्वयंपाकासाठी बाई, वा 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 वा. झाडू पोछ्यासाठी बाई आहे, भांडे घासासाठी बाई आहे. हा, आता स्वयंपाकाला पण बाई पाहिजे तुला, कारण तुम्ही काहीच काम करत नाही. तर ती मल आम्ही बाकीचं काम करत आहे. मम्मी काहीच नाही करताय, नुसतं शिवाजी बसली राहते. मम्मी चेतनाचं ऑफिस चालू आहे, ते तरी ऑफिस करत आहे. मम्मी हो, मम्मी, माहिती आहे. इकडे आम्ही बाईच्या हातचं खातो, इथे तुझ्या हातचं खायला येतो. तू अशी करते आम्हाला. काय आहे तुझं हे नाटक? करावं लागते ना, मदत करावं लागते. यायला गाईस, सांगा. कोणी मदत करा, कमेंट करा गाईज. कमेंट करा का मम्मीला मदत करा. मम्मीला एकटीला नको करू देऊ. गाईज प्लीज कमेंट करा. मम्मी म्हणत आहे कमेंट करा, तर कमेंट करा गाईज. आणि आमची नवरी बाई जी फोन घेऊन, ओ माय गॉड, ओ गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. ब्रेकफास्ट गाईज काय तुम्ही गाईज नाश्ता करने आ जाओ. तो कोणता ना मध्ये काही चाय पी लो. गाईज नाश्ता करने आ जाओ. तर आमची ब्राईड आताच चेहऱ्यावर 10 प्रकारचे प्रोडक्ट थोपून आलेली आहे, आणि तिचे प्रोडक्ट दिसत पण आहे की ती गोरी झालेली आहे. नॅचरल ब्युटी नाही आहे, फुल ऑन 4 तास लावलेले. 4 तासापासून मी सांगते तुम्हाला, 8 वाजता वर गेलेली ही पोरगी आणि आता 11:15 वाजता आलेली आहे. नॅचरल ब्युटी गाईज, नॅचरल ब्युटी. आणि इथे तुमचा चेतन दादा असा उलटा पुलटा बसून टाइमपास करत आहे. साडीच्या लग्नात आलाय पण नुसतं मोबाईल घेऊन बसलेला, काहीच काम बघा. नाही करत आहे. बघा अबे माझा ऑफिस चालू आहे आज. What is this? व्हॉट इज दिस का व्हॉट इज काही दिस? नाही जवाब. साडीच्या साक्षीगंधामध्ये येऊन पण हा उलटा उताना झोपून, काय तुला पडलंय? काय तू यार? उलटा उताना बसून हा बसलेला आहे, ऑफिस करतो आहे. कम्फर्टेबल पोझिशन घेऊन बेडवर काम करायला. ओके, वी आर व्हेरी लकी टू नो दिस इन्फॉर्मेशन. दिस इज व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन फॉर अस. कहीं UPSC की exam कहीं में आ जाए. हाँ लिख लेते हूँ, लिख लो गाइस, कहीं यूपीएससी के एग्जाम में ना जाए. ठीक है, अभी हमारा ऐसा चालू है. अभी आज शरू की मेहंदी भी है. शरूला मेहंदी लागणार आहे आज, आणि तिचं मेकअप नाही, फेशियल वगैरे झालेला आहे आणि मेहंदी आहे. आणि मला पण माहितीये का ह्या लोकांनी काय केलं, मी सांगते तुम्हाला. मी सांगते तुम्हाला काय झालं माझ्यासोबत. मला माहितीये का, काल हे काय म्हणतात चेतन, काल मला म्हणतात तू मेहंदी ठरवली का, म्हणते तू काय लावणार आहे. मग मी विचार केला, म्हणते किती चांगली बहीण आहे, विचारत आहे की तू मेहंदी काय काढणार आहे वगैरे वगैरे. ती म्हटलं नाही यार, मी विचार नाही केला. म्हटलं तर मग काय म्हणे, नाही आम्ही विचार केलाय म्हणे तू काय काढणार आहे. मी म्हटलं काय, तर हो त्या मेहंदीवाल्याकडे 5-10 रुपये वाचवायसाठी हिनी त्या मेहंदीवाल्याला म्हटलं की माझी बहीण एवढीशी आहे, फक्त हे हातात एवढा इथनं हा म्हणजे पौचा आणि हे एवढंच काढते बा माझ्या. पावजा पण पूर्ण नाही, मंडालाच काढते ना, मंडाला बोलीकडे तेवढंच काढते म्हणे, माझ्या मेहंदीमध्येच तिला सटकून द्या म्हणे, ती नाही काढत म्हणे. आणि मी विचार करत होती की माझ्या बहिणीच्या लग्नात हात भरून मेहंदी काढणार, लग्नात काढ ना, लग्नात सॉरी एंगेजमेंट मध्ये हात भरून मेहंदी काढणार, आणि तिने मला एक इथे गोल काढणार आहे आणि एक इथे गोल, बस त्याच्यातच मला कलटून टाकलं की अरे हे सांगता मम्मी शिवानी मी भरतो पैसे, माझे पण भरा मग. मी भरतो पैसे. म्हणजे पूर्ण फ्युचर गिफ्ट कॅन्सल होतं. कॅन्सल इथे. तुझ्या बायकोला आयडी असं वाटलं म्हणून तू बायकापर्यंत चालू करत आहे, असं तर करणार नाही. तर काय असं झालं, आणि एवढी हसत होती मम्मी आणि शरयू, आई शपथ. दिस इज बिझनेस. माहितीये का, माझ्या मेकअपच्या ज्यात मम्मीला सटकवलंय आम्ही, आणि माझ्या मेहंदीमध्ये हिला सुटकवलंय. पैसे बचाव आंदोलन, पैसे बचाव. तर आता गाईज, जर तुम्ही म्हणणार मला की शिवानी ताई तू एवढीच मेहंदी का काढली, शिवानी ताई तेवढीच मेहंदी काढते. तुम्ही शिवानी ताईच्या आधीचे ब्लॉग जाऊन बघा, शिवानी ताई एवढीशीच मेहंदी काढते.
माझ्या बहिणीच्या एंगेजमेंट काढायची होती मला एंगेजमेंट मध्ये. इथून काढायची होती या इथनं हे बघा दाखवते इथनं. जाऊ दे मला आज लग्नात काढू आता. व्हॉट वी कॅन लग्नात काढून द्या आता. व्हॉट इज दिस? एक तर मला सर्दी पण झाली आहे. सर्दी झाली भाई साहब. ते मेहंदी काढू नको, मी पायात काढून देणार आणि तू दुसरी काढ. ती पण ती काढणार नाही. ती तितकीच मेहंदी काढायची छोटीशी. तिला आवडतच नाही जास्त. काढणार आहे ती परत मोठी. आणि सर्व लहानपणा गेला आता परत मोठी मेहंदी काढते. ठीक आहे. तिची बोलली आहे गाईज करून. आता गाईजला दाखवतो मोठी मेहंदी. Guys, जर मी मोठी मेहंदी नाही काढू शकत आहे तर तुम्ही शरीव ताईला कमेंट मध्ये शिव्या द्याल. ठीक आहे. गाईजी काढणारच नाही मोठी मेहंदी. मी सांगतो तुम्हाला. तर गाईज आता माझा लंच ब्रेक झालेला आहे आणि आमचा जो पटाका आहे तिला थोडं बरं नाही वाटत आहे. तिला तर कसं तरी वाटतं. थोडंसं तिचे पाय दाबून सेवा करूया तिची. तिने तोंड लपवलेलं आहे. तोंड दाखवा मॅम जरा तुमचं. बरं नाही वाटत तुला? काय झालंय तुला? बरं नाही वाटत आहे. कुकिंग ब्लॉग विथ मम्मी माझ्यासाठी गाईस पनीर बनवत आहे. पनीर. आणि इकडे शरीव पण हेल्प करते तिला. बनवलं पाय करतात. बनवलं? हो शरूचे एक्सप्रेशन दाखवा. वा 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 वा. मम्मी माझं एकदम पूर्ण ताट सजवून देत आहे. हे माझं प्रोटीन साठी पनीर, भाजी, वरण, भात. पोळ्या खाऊ शकत नाही आम्ही, पण भात खाणार. इकडे पण गाईस आमचं डाएट. भाकरी केलंय का? ओ नाईस. भाकरी पण खाणार ना. तर गाईज हाच आहे आमचा कुकिंग ब्लॉग विथ मम्मी अँड शरयू. हे इकडे कुकिंग करत आहे आणि शिवानी मॅडम इकडे ढपाढप ठुसून राहिलेली आहे. आणि पप्पा इकडे आमचे ब्लॉग बघत आहे गाईज. तर तुम्ही पण असेच टीव्हीवर ब्लॉग बघा आणि बघितल्यानंतर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. माझ्यासाठी थांबली पण नाही यार तू. एक सेकंड. हे बघा नवरीच्या मम्मीची मेहंदी बघा. आणि नवरीची मेहंदी कुठे आहे? नवरीच्या मेहंदीची मम्मीची मेहंदी इथून, नवरीची मेहंदी इथून, नवरीची बहीण इथे 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 इथे. बस तुला सस्ता कळटवत आहे बाई. अरे बाई सांगितली कॉन्टॅक्ट द्यायला दादा आमच्याकडे आणि ताई आमच्याकडे आलेले आहे शरूची मेहंदी काढायला गाईस. बघितला का गाईस? बघितलं का तुम्ही? पप्पा गाईज बोलतायच्या. तुम्ही बघितलं का भाई? आता एक कमेंट आलाय अथर्व कोण आहे? अथर्व लाईन मारली चालेल का म्हणते. बिनधास्त वर. अबे अथर्व जस्ट अथर्व आलाय आणि कमेंट असं पॉपअप झाला की अथर्व लाईन मारल्यावर चालेल का म्हणते. अरे सिंगल आहे guys. चालेल. चालेल कपूर. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असणार तर हा ब्लॉग बघा नक्की. झालाय का तुमचा डिसाईड गाईस? तुमचं डिसाईड झालंय का काय करणार तुम्ही मेहंदीचं? डिसाईड सांगितलं ना, दाखवलं ना. डिसाइडेड एव्हरीथिंग डिसाइडेड. अरे काय वाटत नाही. लोक नाव ठेवणार आहे दोघींना. कारण तुम्ही मायलेकीने एवढी काढली, मोठ्या पोरीला काय एवढीशी काढून दिली. तुला सांगितलं मलाच आवडते चंद्र सूर्य काढायला. ते दुसऱ्यांच्या लग्नात आवडते, स्वतःच्या घरच्या लग्नात नाही. पॅच आहे की 4 पॅच मी पायात काढून घेईन. ते 4 पाय मम्मी तू काढ रे बिंदास. तू काढ शिवानी बिंदास. तुला पाय इथून काढायचे का? इथून काढायचे का? इथून काढतो. इथून काढतो. इथून चालू झाली पाहिजे. हे सगळं भरून टाकतो पूर्ण. हे सगळं तू भरून टाक. हे पण पूर्ण याच्यावर तुझी मेहंदी दिसली पाहिजे. एक तर साडी दिसली पाहिजे, नाहीतर मेहंदी दिसली पाहिजे. बस दॅट्स इट. आणि तो बघा गाईस किती खातोय. त्याला काही घेणं देणंच नाहीये. हो फुल स्लीव नाही काय. उसको कुछ लेना देना नहीं है. क्या पता क्यूट है पर. वो बोल रहा है की भाई तुम लोग जो करना है करो, मैं खाऊंगा. अथर्व तू उत्तर दिलं नाही पण. तुझ्यावर लाईन मारायला चालेल का? नाही चालेल. हा कपूर का तू भाई मम्मी बघेल हा ब्लॉग तुझा. हा चालेल पण गाईज मला मुलींच्या तुम्ही दूर राहायचंय. तुम्ही फीचर बघून घ्यायचे. फीचर बघून घ्या अथर्वचे. एक सेकंड. आता प्रोफाईल लागली तुझी लेफ्ट लेफ्ट राईट दाखव जरा. लेफ्ट राईट. डिंपल आहे पोराला गाईस. हो. डिंपल दाखव तुझे. Oh my God. बरं एक स्टोरी आम्ही अजून सांगायचं विसरलो. शरू मॅडमने आज तिचं अकाउंट पब्लिक केलेलं आहे. आणि आणि पब्लिक केल्या अर्ध्या तासामध्ये तिचे फॉलोअर 500 टू किती 2300 भाई साहब. फेमस झाली आहे शरीफ. फेमस. तर guys, जर तुम्ही बरेच दिवसांपासून म्हणत होते की शयूनी कधी करणार पब्लिक अकाउंट. सांग ना ताई तिला. सांग ना ताईला. ताईनी ऑलरेडी सांगितलं. ताईनी नाही सांगितलं, योगेशने म्हटलं असणार.
ताईचं ऐकते मी. आमचा कधी ऐकत नाही मी तू. ताईचं ऐकते फक्त माझ्या ताई आणि विष्णूच ऐकते मी. हो शर्यूने एक मस्त रील काढलाय चेतन माहिती आपल्या तिघांचा. इतका शर्यूने काढलाय. मी झोपलो होतो त्याच्यामध्ये. काढायचंय मस्त रिले येस मजा येईल बा. मज्जा आहे. ते पप्पा ब्लॉग साठी टी-शर्ट घालून आलेले आहे. गपचूप बनवून बसले होते. गपचूप सुळेज मध्ये गेले आतमध्ये आणि टी शर्ट घालून आले आहेत. मीच का मागे राहू हा टी शर्ट घालून आले. टी शर्ट घालून आणि पप्पा आता फिरत पण आहे म्हणजे दिसणार पण की कामं करता नव्हते पप्पा. आम्ही सगळे इकडे बोलतोय आणि ही पोरगी 1 तासापासून कॉलवर आहे. 1 तास. 1 तासापासून 1 तास. मी टाइम टाकून 1 तास. मिनिट 37 सेकंद 1 तास 37 मिनिट. बाप रे. 1 मिनिट 37 दादा पण कंटाळा. दादाने 2-3दा बोलला अरे फोन ठेव शरयू फोन ठेव. योगेश काय ऐकतच नाही. अरे झालं ना भाई 2च दिवस बाकी आहे ना आता. उद्या आणि परवा बस ना. 1 मिनिट 53 सेकंद ओनली. 1 घंटा 53 मिनिट. 1 घंटा बापरे. मध्ये बोलली असती तुम्ही लोकांनी तर मागलंच होतं मला. आम्हाला आता मारायची इच्छा होती माहिती. तर गाईज आम्ही आता परत तयारी केलेली आहे आणि निघालेलो आहे घराच्या बाहेर. तर गावी आल्यावर कुठे ना तयारी कुठे करून आम्ही घरी का बसणार पण? अरे एक यार प्रश्न आहे मला. बकवास प्रश्न विचारतोयस तू. तर आता आम्ही परत बाहेर निघालेलो किती आहे. सुंदर दिसत शिवण तू. खूपच सुंदर दिसत आहे. येस. खरंच पिंकी पिंकी दिसत आहे. थँक्यू. तर आता आम्ही बाहेर निघालेलो आहे गाईज आणि आज आम्ही जातो आहे दुसऱ्या स्पेशल मेंबरला भेटायला. ऍक्च्युली काय झालं की इथे म्हणजे आमच्या गावाला माझे खूप सगळे नातेवाईक रिलेटिव्ह राहतात आणि मी एक किस्सा सांगते काय झालं होतं. तर मी ऑफिसमध्ये होती आणि मला माझ्या मोठी आईचा कॉल आला आणि माझ्या मोठी आईची म्हणजे माझ्या भावाची मुलगी आमचे ब्लॉग्स बघते, कंटिन्यू ब्लॉग्स बघते, रील्स बघते आणि मला लिटरली मोठी आईचा फोन आला आणि मोठी आई बोलली बापरे शिवानी, श्रीषा तिचं नाव श्रीषा आहे, तर श्रीषा की तुझे व्लॉग्स बघते नुसतं शिवानी आत्याचा व्लॉग लावा, शिवानी आत्याचा व्लॉग लावा, शिवानी आत्या प्रेग्नेंट झाली तुम्हाला माहिती आहे का. आणि सगळं म्हणजे तिच्यामुळे मला मोठे सांगत होते की तिच्यामुळे आम्ही सगळे तुला बघत राहतो आणि तुझी खूपच आठवण आली आज म्हणून कॉल केला. तर मला असं होतं की आता यावेळेस मी घरी आली तर त्यांना म्हणजे तिला भेटायला जायचंच आहे. ती आमच्या व्लॉग्स वगैरे खूप आमची सगळ्यात छोटी सपोर्टर आहे तर तिला भेटायला जाणार आहे आम्ही. तर खूप एक्साइटेड आहे. गाईज ही आहे श्रीषा जिच्याबद्दल आम्ही तुम्हाला गाडीमध्ये सांगितलं. ही आमची नेहमी ब्लॉग बघते, सगळ्यांना दाखवते पण या सगळ्यांना दाखवते आणि आता बघा कुठे जाऊन बसली आहे. ये लवकर खाली तुझ्यासाठी चॉकलेट्स आणले आहेत लवकर आहे. शिवानी ते बघ. संजीवजीला तो त्याच्यात रोडीत आहे. अबे ते बघ ना. नाही येत म्हणजे मी खाली का? हीच आहे ती सगळे आमचे ब्लॉग सांगितलं मी तिला ते तिला. ये लवकर पटकन ये. आता माहिती तिला काय झालंय घ्यायचं नाही ना दादा. तिला गळा- कुठे वरती कुठे चालले अरे भाई साहब मध्ये. हा सगळे लोक गाईज हे एवढी बोलते ना आता हिला आम्ही कॅमेरा चालू केला तर बघा कशी कॅमेरा कॉन्शियस झालेली आहे. पण ती बघ नाही इकडे. कॅमेरा कॉन्शियस. तिला चॉकलेट दे ना. चॉकलेट आणले होते आपण. तिला दे बरं ते चॉकलेट शिव. तिला नंतर तिकडे ठेवलेलं आहे. तिला नाही ती नाही घेणार आता. तिला चॉकलेट दिले. नाही तिने मला जवळ बोलवलं आणि बोलली की अरे मी नाही घेऊ शकत कारण की माझे दात किडले म्हणून. अरे बापरे, दाखव कुठे. तर गाईस हा आहे श्रीजय माझ्या भावाचा पोरगा. रडायला लागला. त्याला कळतच ना का चॉकलेट दे. सगळे छोटे छोटे मेंबर आहे आमच्याकडे, सगळे छोटे छोटे. सगळे लाईनशीर झाले आता आणि सगळे आम्हाला म्हणताय की तुमचं कधी आहे. कधी आहे श्रीजय हाय हाय म्हण. हाय कर नाही खात आहे. प्रणितला डायरेक्ट पाठवणार मी इथनं. हे बघा गरमागरम जिलेबी. नाही ट्रेनर डायरेक्ट ट्रेनर. थोडंसं एक बाईट आहे. मी तर नाही खाणार. खाणारच नाही. श्रीजयला खाऊ. श्रीजय खाते जिलेबी. श्रीजय श्रीजय मस्त मस्त बसलंय रे तुझं. इकडे बा. शिवानीला लहान मुलांना घेता येते आता. शिवानी तुझी प्रॅक्टिस झाली आहे वाटते पूर्णपणे. हो माझी प्रॅक्टिस झाली आहे. घरच्या कपड्यांमध्ये नाही धुवू शकत आम्ही व्लॉग काढणार ना, व्हिडिओ काढणार, मग म्हणणार लोक अरे ही कोण आहे घरच्या कपड्यांमध्ये. हा ना तुला घरच्या कपड्यामध्ये एंट्री नाही आहे श्रीषा. नाही यायचं तुला. मग तुला तयारी करून यावं लागणार आहे. काय नाही
तर गाईज आता आम्ही आलोय परतवाड्याच्या फेमस हॉटेलला पंजाबराव वराडी चिकन काय वराडी धाबा. ढाब्यावर आलं. आता दादानी सांगितलेलं आहे आम्हाला की इथे तुम्हाला बेस्ट नॉनव्हेज खायला भेटेल. तर बघू परतवाड्याची टेस्ट की कसं आहे. तरी बोलशील का आता की नाही? हो हो हो. ही एवढी शांत तुम्हाला वाटतं? ही एवढी शांत नाही आहे. ही खूप मस्तीखोर आहे. डॉन म्हणतो आम्ही हिला, डॉन, छोटा डॉन. काय जमले? अच्छा आता आठवण तुला पूर्ण मेहंदी झाल्यावर तुला नाव आठवलं का? हा पूर्ण मेहंदी काढून झाली आणि आता ही म्हणते की अरे दादा मेहंदी बाकी आहे बघ. आमचं नाव राहिलंय म्हणते. हुशार. दाखव ओमला विचार की मेहंदी झाल्यावरच नाव वाढत असतात. दाखव तर. सिंपल अँड सॉर्टेड आणि क्यूट. तुझं बजेट वाढवलं का यांनी? माझं बजेट वाढवलं मीच वाढवून घेतलं स्वतःचं बजेट. तुझं बजेट एवढं नव्हतं ना पण. हे बघा आमची नवरिंग काय करते. जर असं करावं लागलं हिला तर काय त्या योगेशचं प्रेम रे. हा जर प्रेमाने काहीच नाही रंगत मेहंदी. योगेशचं प्रेम इथं आहे. प्रेम इथपर्यंत येतात फक्त इकडे चाललं संपत. दादा कर जा. काय हे व्हॉट इज दिस बिहेवियर. अबे ते उद्या रंगणार ना, आज कशी रंगणार? पण इथे बघा ना. अरे याच्यावर जास्तच रंगत असतं वाटतं. ते असं आहे की आता एंगेजमेंट नंतर अजून प्रेम वाढेल ना तर तेव्हा रंगेल. लग्नाची मेहंदी जास्त रंगणार तुझी. तशी ही पण रंगतच आहे माझी. तर हे काय याला काय म्हणतं सांग तर. हे काय करतो तू? लवंगची वाफ घेते. आणि काय होतं? रंगते. आणि आमचा प्रेमाचा काय शिवानीची माहिती तुला? विदाऊट हे किराणा रंगते. विदाऊट काळी डायरेक्ट विदाऊट. सुंदर ना शहर एकदम मस्त गोंडूस. काहीच नाही गेलं पाहिजे. नॅचरल ब्युटी आहे रे तुझी. नॅचरल ब्युटी ब्रो. किती झाले मग तुझे फॉलोअर्स अपडेट? कमी आले लोक. तुम्ही वाय यू गाईज आर अनफॉलोइंग मी. फॉलो करा मला. तुम्ही मला बोलत होते. फॉलो केला आणि परत अनफॉलो केला का तुला? 2300 वरून 2280 वर झाले. 80च्या खाली झाले गाईज यार. चला गाईज आता आज डन फॉर द डे हो गया. आज डन फॉर द डे. कमी झाले याचे फॉलोअर्स. कमी हो गया. हे बघा गाईज परत 4 कमी झाले. कमी झाले. 2276. भाई क्यों कर रहे हो? फॉलो करो गाईज. तर आता आम्ही तर मस्त मार्केट फिरून आलोय. यस गाईस. येस दिस इज माय. आणि यांना एक काम Go to शाळा. सांगितलं होतं फ्रुट्स आणायचं. अबे तू पागल आहे काम का? सांगितलं तू होतं. पागल आहे का? एवढ्या अंधारामध्ये एवढ्या काम पावसात? सांगितलं होतं फक्त फ्रुट्स आणायचं. जे हे लोकांनी नाही केलंय. स्वतःचे 10 शूज. अरे, but पावसाळ्यामध्ये- त्यांना दुकानं पावसाळ्यामध्ये आणि दुकान- तुम्हाला फक्त फ्रुट्स आणायचे होते, ते तुमच्याकडून झालं नाही. तू What त्या- is it? एकुलती एक साडीच्या साक्षीनंतर तुम्ही आले आणि हा बघा भाऊ माझा जिजू का सगळ्यात बेस्ट भाऊ आहे. सगळ्यात बेस्ट भाऊ. म्हणजे जिजूचं सगळं भेटलं. फ्रुट्सचे दुकानं बंद झाले. पहिले fruits बंद येतात. झाले होते बाई. मग पहिले fruits नाही, येतात. आम्हाला पहिले जीजू बापू फर्स्ट. कळलं तुला? बहिणीमुळे तुला जिजू कळलं तुला? बापू first. शाळ्या. बापू फर्स्ट यार. बापू. बोगसच माणसं आहे. भाई आपली डील आतापासून योगेशाला तरी आपण तीनों जाएंगे हाँ, फिर. नहीं अच्छा. मेरा पहला नंबर रहेगा ना. अबे पुराने हो जाओगे तुम. पुराने हो जाओगे. देखते ना देखते. तर गाईज असा होता हा ब्लॉग. आय होप की तुम्हाला आवडला असेल हे आवडला असेल. Yes, guys, शिवानीच्या बदल्यात आज आम्ही येस आम्ही तिघं एंड करतोय. येस गाईज. येस गाईज. तर हा होता आमचा ब्लॉग फॅमिलीचे रॉ मोमेंट्स. जर आय होप की तुम्हाला हा आवडला असेल. आवडलाच पाहिजे कारण की तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप share करा, करा, hype कमेंट करा. करा आणि आणि- खूप सगळं प्रेम द्या. आणि शरीराला फॉलो करा. Yes, अनफॉलो नका करू guys. guys. फॉलो करून अनफॉलो नका करू. हा नाही तर फॉलो. मग फॉलोच नका करू. नाही फॉलो करा आणि फॉलोच ठेवा. येस. चला बाय. Bye.